शाळेला सुट्टी लागणार होती. ईशान विचार करत होता की ही सुट्टी कशी घालवायची. व्हिडिओ गेम खेळून त्याला कंटाळा आला होता. मित्रांबरोबर रोज क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटनही खेळता येऊ शकणार होते. शिवाय त्याच रोमांचक कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती. ईशान विचार करू लागला, यावेळी सुट्टीमध्ये काहीतरी नवीन करावे, काहीतरी असे केले पाहिजे की हा सर्व कंटाळा नाहीसा होईल. परंतु बराच विचार करूनही त्याला सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत नव्हता. तेवढ्यात त्याला दिलासा देणारी एक घटना घडली. त्याला उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून आपल्या कॉम्प्युटरवर एक ईमेल प्राप्त झाला. तोच ईशानच्या मित्रांनाही पाठवण्यात आला होता. गिर्यारोहण संस्थेने त्यांना आपल्या एका मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले होते. हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? आज सकाळीच मला उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून ईमेल आला आहे. आपण भेटायचं का तिकडे? हो चालेल, आपण भेटूया तिकडे. वास्तविक ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. गिर्यारोहण आता त्याचा छंद राहिला नव्हता, तर त्याचे त्याला वेड लागले होते. त्याने आपल्या शहरातील एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत आधीच प्रवेश घेतला होता आणि उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याला गिर्यारोहणातील बऱ्याच बारीक सारीक गोष्टी समजल्या होत्या. त्याचे अनेक मित्रही याच संस्थेत गिर्यारोहण शिकत होते आणि त्यांनी ईशानबरोबर पहाडावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला होता. गिर्यारोहणाचा अनुभव खरोखरच रोमांचक होता. आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या ईशान आणि त्याच्या साथीदारांना साथ घालत होत्या. त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते आवश्यक उपकरणे आणि सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जात असत. ते जणू सुट्टीत पहाडावर जाण्याची वाटच पाहत होते. शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच त्यांनी पहाडावर जाण्याची तयारी केली सुद्धा होती. शाळेला सुट्टी लागल्याबरोबर सर्व मित्र टॅक्सीने ऋषिकेशहून उत्तर काशीला पोहोचले. वाटेत उंच उंच पहाड पाहून ते फार रोमांचित झाले होते. गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटल्यावर ईशान आणि त्याचे मित्र खूप उत्साहित झाले होते. सर्व मित्रांनी मिळून माउंटेनिअरिंगच्या साहाय्याने उत्तर काशीहून गंगोत्रीला जाण्याचा निश्चय केला. पहाडामधून आलेले ते ढग अकस्मात फुटले आणि गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजला. पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिर परिसरच नव्हे तर दुकाने, हॉटेल्स आणि धर्मशाळा उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या. बरीच घरे आणि गेस्ट हाऊस नदीच्या वेगवान प्रवाहामुळे वाहून गेले होते. या भीषण तांडवामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडले होते. नदीने रौद्र रूप धारण केले होते. या तांडवात आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे लोक स्फुंदून रडत होते. भूस्खलन झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते. ते बिचारे 4 धाम यात्रा करायला निघाले होते, परंतु येथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते. ईशान आणि त्याच्या साथीदारांनी पहाडावर हे सर्व पाहिले तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले आणि गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहीसा झाला. ईशान आणि त्याचे साथीदार ही परिस्थिती मूकपणे पाहू शकत नव्हते. अचानक तेथे भुकेने व्याकुळ झालेल्या एका मुलाने आपल्या वडिलांकडे बिस्किटांची मागणी केलेली ईशानने पाहिले. वडिलांनी जेव्हा दुकानदाराला बिस्किट पुड्याची किंमत विचारली तेव्हा तो म्हणाला, बिस्किटाची पुड्याची किंमत 100 रुपये आणि पाण्याची बॉटलची किंमत 200 रुपये. इथे सरळ लुटमार आहे. 5 रुपयात मिळणाऱ्या बिस्किट पुड्याची किंमत 100 रुपये आणि 15 रुपयाच्या पाण्याची बाटलीची किंमत 200 रुपये कशी काय असू शकते? मुलांनो, तुम्ही आपले काम करा. येथे पहाड्यावर वस्तू याच भावाने मिळतात. ज्याला गरज वाटेल तो खरेदी करेल, नाही तर जाईल. ईशान आणि त्याचे साथीदार गप्प बसले. त्यांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केली. संध्याकाळ झाली होती. ईशानला आता खूप भूक लागली होती. त्याच्या साथीदारांनाही भूक लागली होती. त्यांना विश्रांतीची गरज जाणवत होती. पहाडाच्या कडेला एका हॉटेलसारखे घर दिसल्यावर ते मोठ्या आशेने त्या घरमालकांकडे गेले आणि म्हणाले, काका, आम्हाला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी एक खोली द्याल का? हो, परंतु जेवणासाठी 10,000 आणि खोलीचे भाडे 15,000 रुपये द्यावे लागेल. जेवणामध्ये कुठली भाजी चपाती आहे? बैगन. ही किंमत जरा जास्त नाही का? मुला, जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही. जरा विचार कर. जर भूक लागल्यावर तुम्हाला जेवण मिळाले नाही
आणि रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागले तर तुमचे काय हाल होतील. तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. अचानक पहाडावरील एक घर मोठा आवाज होऊन खाली कोसळले. सर्वजण पडलेल्या घरात दाबले गेले. ईशान आणि त्याचे साथीदार सर्व काही विसरून कामाला लागले. झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घे पक्षी तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. रस्सी घट्ट पकडा, मी खाली उडी मारतो. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. ईशान व त्याच्या साथीदारांना ती रात्र पहाडावरच घालवावी लागली. त्यांनी आपल्यासोबत नायलॉनचा तंबू आणला होता. त्या आधुनिक तंबूत त्यांची कोणतीही गैरसोय झाली नाही. सकाळ झाल्यावर ईशानचा मित्र सक्षम याला एक कल्पना सुचली. मित्रांनो, माझा विचार आहे का, आपण जंगलातून सुकी लाकडं जमा करू व त्यांचा धूर करून भारतीय सैनिकांना आपण संदेश देऊ. या प्रकारे ते आपल्याला वाचवू शकतात व त्यांचा बचाव कार्य सफल करू शकतात. हो, ही चांगली आयडिया आहे मित्रांनो, आपण हेच करूया. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा ईशान व त्याच्या साथीदारांचे बहादुरीचे कार्य समजले तेव्हा त्यांनी त्यांची प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर त्यांनी या मुलांना वीर पदक मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली.